केला ही बैठक सर्व कलावंतांची, लोक कलावंत आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व कलावंत जे आहेत, वृद्ध कलावंत मानधन योजनेतील, तर ज्या लोकांनी 23-24पर्यंत मानधनाचे फॉर्म भरले आहेत, अजूनपर्यंत त्या खऱ्या कलावंतांना न्याय मिळाला नाही. त्यांचे फॉर्म पास झाले आणि समितीवरती जे लोक आहेत त्या समितीवरती कलावंत नाही आहेत. त्या समितीवरती आमदारांच्या मर्जीतील, पालकमंत्र्यांच्या मर्जीतील, खासदारांच्या मर्जीतील असे सदस्य त्या समितीवरती आहेत. आणि ते समितीतील जे लोक आहेत त्यांना कलेचा गंध नाही, त्यांना कलाकारच नाही आहेत. ते तर कलाकारांना काय ओळखतील ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रमाणपत्र जे काही जोडतात कलाकार, प्रमाणपत्र खोटे राहू शकतात, कलाकार खोटा राहत नाही. ज्याच्या अंगी कला आहे तो कलाकार खोटा राहत नाही. पण आमचं एक मत होतं असं की जे खरे कलाकार आहेत त्यांचंच मानधन पास झालं पाहिजे. आणि आता 1100 लोकांची लिस्ट आहे, त्यापैकी 100 लोक त्यांना घ्यायचे होते. आमचं असं मत आहे की नागपूर जिल्हा फार मोठा आहे आणि नवीन नवीन कलावंत पुन्हा उपजत आहेत. तर 200 लोक कलावंत प्रत्येक वर्षाला निवड झाली पाहिजे. लोककलेमधून असो किंवा शास्त्रीय संगीत किंवा जे काय असं, जे मानधन कलावंतांसाठी आहे ते कलावंतांना, खऱ्या कलावंतांना मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आज ही मीटिंग ठेवली होती. या सर्व कलावंतांचं मत त्यामध्ये असंच आहे की जे खरे कलावंत आहेत, ज्यांचं मानधन अजूनपर्यंत पास झालेलं नाही, त्यांचंच मानधन पास झालं पाहिजे. आणि ज्या लोकांची लिस्ट बनलेली आहे, जे कलावंत नाही आहेत, जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीला कलावंत म्हणून त्याची लिस्ट बनली आणि पास केला आहे, त्याचं रद्दही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कलावंत नाही आहेत समितीमध्ये, त्या समितीतल्या सर्व सदस्यांना रद्द केलं पाहिजे. त्यांना ठेवायचंच नाही त्या समितीवरती. आम्ही कलाकार आहोत ना, आमच्या कलाकारापैकी ठेवा ना. कारण की नागपूर जिल्ह्यातील सर्व कलावंत कलाकारालाच ओळखतात आणि आम्ही त्यांना ओळखतो. मग कलाकार कलाकारांना ओळखतात. आम्ही जे कलाकार आहेत ते कलाकार कलाकारांची निवड करू आणि त्यांना मानधन पास करू. जे कलाकारच नाही आहेत त्यांचं मानधन काय पास करणार, त्यांना काय माहीत. दुसरी गोष्ट, अधिकारी लोक जे आहेत, अधिकारी लोकांची काही चूक राहत नाही. ते काय करतात, समितीतील लोकांचे पाहतात, ह्या कलाकार आहे का, तो कलाकार आहे का, ठीक आहे, आणि शेवटी साईन करतात आणि फाईल तिकडे जाते मुंबईला. इथून जे पास फाईल होते तीच मुंबईवरून मानधन पास होऊन येते. तिथे काही फाईल पास होत नाही, फाईल इथे पास होते. आणि म्हणून आमचं मत असं आहे की नागपूरमधल्या कलावंतांना, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण असो किंवा शहरी असो, तो नाट्य कलावंत असो किंवा नृत्य कलावंत असो, दंडार असो, भारूड असो, डायका असो, ते सर्व. दुसरी गोष्ट, कलेक्टर असे म्हणतात, पहिल्या मिटिंगला मी ज्यावेळेस होतो, बावनकुळे पण होते, राजेंद्रजी, कलेक्टरने सांगितलं भजन सोडून द्या म्हणे, अजिबात भजनवाल्यांना घ्यायचं नाही. पण या समितीने काय केलं, आता भजनवाल्यांना त्यामध्ये घेतलं आहे. आता एका घरी जर समजा 5 लोक भजन गाणारे असले, एक टाळ वाजवतो, एक विणा वाजवतो, एक पेटी वाजवून भजन म्हणतो, तुम्ही 25,000 एका घरी द्याल का? हे चुकीचं आहे. शासनाचा सांस्कृतिक मंत्रालयाचा जो पैसा, जो निधी आहे कलावंतांसाठी, हा शासनाचा सांस्कृतिक मंत्रालयातला जो निधी आहे तो कलावंतांनाच मिळाला पाहिजे. कलावंतांशिवाय इतरत्र कोणाही मिळालं, खोट्या कलावंतांना मिळू नये. आणि यासाठी आता आम्ही नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार आपले नितीनजी गडकरी, बर्वेसाहेब रामटेकचे खासदार, पुन्हा इथले जे आमदार आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, त्या सर्वांना, आणि सांस्कृतिक मंत्री आपले आशिषजी शेलार, यांना सर्वांना निमंत्रित करून आम्ही वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये येणाऱ्या 18 ऑक्टोबरला 12 ते 6 वाजेपर्यंत सर्व कलावंतांचं आम्ही प्रदर्शन तिथे करणार आहोत. शाहीर असोत किंवा कोणते असोत, प्रत्येक लोककलेचे जेवढे कलाकार आहेत, क्लॅरिनेट वाजवण्यापासून, ज्यांनी आयुष्यभर तमाशामध्ये क्लॅरिनेट वाजवली, जो ढोलकं वाजवत आला, अरे तो मराळ टेकला तरी त्याचं मानधन तुम्ही पास नाही करत, हा अन्याय आहे. हा अन्याय नसायला पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आजची मीटिंग होती आमची. आज शेवाडे दादा जे महाराष्ट्रात त्याचं प्रख्यात नाव आहे आणि बाकी विदर्भातील आणि नागपूर जिल्ह्यातील सगळे कलावंत मंडळी एकत्रित झाली होते. त्यांच्यासोबत जे अन्याय होऊन राहिला आणि ज्या समितीमध्ये जे खरे कलावंतच नाही आणि अशा लोकांना तिथं बसवलेले आहे, त्यांना तिथून हटवून खऱ्या कलावंतांना ते सन्मान देण्यात यावं व कला क्षेत्रातील कोणीही व्यक्ती असून त्याला खरा कलाकार आहे, त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठीच आवर्जून ही शेवाळेदादा व नागपूर विदर्भातील सगळ्या कलावंतांनी ही मीटिंग ऑर्गनाईज केली होती. यामुळे मला वाटतं की आमचे सगळ्यांचे लाडले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब जे कलावंतांविषयी विचार करतात, ते कलावंतांना न्याय देतील हेच आमची अपेक्षा आहे. व जो हा मानधन आहे 5,000 ऐवजी 10,000 करावा. व त्याचबरोबर कलावंत हा आयुष्यभर लढतो, पण काही कलावंताकडे राहण्याला घरही नाही. जर माळा अंतर्गत कलावंतांसाठी 150-200 घराची व्यवस्था झाली तर मला वाटतं एक
छोटंसं घरकुल कलावंताला मिळेल. त्याचबरोबर कलावंतांना येण्या जाण्यासाठी बस पासेस आणि रेल्वे पासेस याची लवकरच एकच दिवसाची शिबिर बावनकुळे साहेबांनी ऑर्गनाईज केलं तर त्या खऱ्या कलावंतांना येण्या जाण्याची सोय उपलब्ध होईल. आणि आरोग्य योजना जे बाकी लोकांसाठी अशा कलावंतांसाठी स्पेशल आरोग्य योजना यावर विशेष लक्ष दिलं तर मला वाटतं बावनकुळे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि भारताचे नाही तर विश्वामध्ये त्यांना जो सन्मान मिळतो असे आजचे आदरणीय मोदी साहेब कलावंताकडे लक्ष दिलं तर मला वाटतं कलावंतांचं खरंच भलं होणार आहे. इतकंच मी बोलू इच्छितो.